शहरातील छोट्या विक्रेत्यांवर हॉकर्स महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई बेकायदेशीर आहे। हॉकर्स झोन निर्माण केल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करू नये, अन्यथा महापालिका प्रशासन आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश गजभिये यांनी पत्रकार परिषदेत दिला। 80,000च्या जवळपास हॉकर्स आहेत आणि त्या हॉकर्समुळे आपल्याला ताजी सब्जी, स्वस्त कपडे, त्या ठिकाणी स्वस्त महिलांचे ज्या काही वस्तू असतील त्या किंवा मुलांचे कापड, बेल्ट, बॅग्स, हे सगळ्या स्वस्त वस्तू हे हॉकर्स लोक विकत असतात। ज्या वस्तू मोठ्या दुकानामध्ये 2,000च्या असतात ते 50 रुपयात हे हॉकर्स विकतात आणि यांच्या डोक्यावरती छत नसते। हे गरीबातला गरीब आहे, 2 झोले घेतात आणि बसतात। पाऊस आला तरी बसतात, ऊन असलं तरी बसतात, थंडी असली तरी बसतात आणि हे गरीब हॉकर्सला त्या ठिकाणी उठवण्याचं षडयंत्र हे महानगरपालिकेने केलं होतं आणि म्हणून आम्ही त्यांना हायकोर्टाचं जजमेंट आज दाखवलं आणि याच्यावरती तुम्ही यांना उठवू शकत नाही, यांना धंद्यापासून वंचित ठेवू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार आणि त्या आर्टिकल 14 आर्टिकल त्या ठिकाणी 19G, त्याच्यानंतर 21, त्याच्यानंतर 39 हे जे आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकल्समध्ये यांना कायद्याने प्रोटेक्शन आहे, त्यांना तुम्ही हटू शकत नाही हे त्यांना आम्ही दाखवून दिलं आणि शहरामध्ये झोन त्वरित तयार करावे। आता अगोदर 53 झोन दिले होते, आता त्याच्या डबल त्या ठिकाणी तयार करावे लागतील। शहरातले जे ग्राउंड्स आहे हे हॉकरसाठी उपलब्ध करून द्यावे। त्या ठिकाणी ज्या ग्राहकांना किंवा हॉकर्सला किंवा महिलांना ज्या सोयीसुविधा त्या मार्केटमध्ये पाहिजे त्या करण्यात याव्या, त्या ग्राउंडचा विकास करावा आणि यांना लायसन्सेस ज्या 344 हॉकरचे लायसन्सेस आहेत ते लायसन्स त्यांना देण्यात यावे। शहराचा रिव्ह्यू घ्यावा, 80,000 हॉकर्सला त्या ठिकाणी यांनी लायसन्स देण्यात यावे अशी आमची मागणी होती। ही मागणी आम्ही पूर्ण करण्याकरता गेलो आणि विशेषतः 2014मध्ये जो कायदा झाला तो कायदा यांच्या प्रोटेक्शन करता आहे आणि त्या कायद्यानुसार यांना नियमानुसार यांना प्रोटेक्शन देण्यात यावं। असं असताना सुद्धा त्यांना उठवण्यात येते, हे बरोबर नाही, याचा आम्ही विरोध केला आणि आज त्या ठिकाणी कमिशनर साहेबांना भेटून चेतना तिडके DCPंना भेटून आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत दिला। त्यांनी 7 दिवसात वेंडिंग कमिटीची मीटिंग त्या ठिकाणी लावतो आणि याच्यावरती जे तुमचे प्रश्न आहे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर त्यावर न्याय देऊ आणि ज्या लोकांचे पैसे आलेले आहेत त्या लोकांनासुद्धा आम्ही हॉकरचे लायसन देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कमिशनर आणि DCP यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्या ठिकाणी निश्चितच आता त्या ठिकाणी श्रीमंत लोक आहे आणि गरीब आहे, हा 2 दरी आहे, मोठे दुकानदार आणि लहान दुकानदार। आम्हाला त्यांच्या विरोधात जायचं नाही, परंतु मोठ्या दुकानदाराबरोबर लहान दुकानदारसुद्धा जगला पाहिजे हे या मताचे आम्ही आहोत आणि म्हणून लहान दुकानदाराचं वाचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय। शहरामध्ये गोरगरिबांच्या झोपडपट्ट्या असो, गोरगरिबांचे प्रश्न असो, ॲटोवाल्यांचे प्रश्न असो किंवा ते गरिबांचे प्रश्न घेऊन आम्ही लढाई लढत असतो आणि ती आम्ही लढाई लढत राहू। आता जर समजा न्याय मिळाला नाही तर आम्ही उद्यासुद्धा आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। APS 95 संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी केंद्र सरकार व दिल्ली पोलीस प्रशासनाने संघटनेचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरसिंग राणावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार PN पाटील तसेच महिला नेत्या यांच्यासह वृद्ध पेन्शनधारकांना दडपशाही वृत्तीने अमानुषपणे धक्काबुक्की करून अटक केली। या घटनेच्या निषेधार्थ देशातील प्रमुख ठिकाणी मोर्चा सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। त्याच्याच अनुषंगाने बुलढाणा शहरात देखील 1 वर्षापासून सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। कमांडर अशोक राउत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लेते रहेंगे, लेते रहेंगे, हम लेते रहेंगे, लेते रहेंगे।
पेन्शनर, आपणास कल्पना असेल की बुलढाण्यामध्ये 1690 दिवसापासून साखळी उपोषण करतोय. आमचा मुद्दा जरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असला तरी राज्य सरकारने सुद्धा यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण की आम्ही सगळे राज्य सरकारच्या अंडरटेकिंगमधले काम केलेले लोक आहोत. आमचे आदरणीय कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची संघटना गेली 5 वर्ष सतत लढत आहे आणि आम्ही फक्त 7,500 आणि त्याला महागाई भत्ता एवढीच आमची रास्त मागणी आहे. आमची अनेक मार्गांनी आम्ही प्रयत्न करून पाहिले. पंतप्रधान महोदयांनी आमच्या नेत्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुमचं काम लवकर करतो, परंतु आज 4-5 वर्ष झाले आमचं काम कुठेही झालेलं नाही. त्यामुळे दिनांक 4 ऑगस्ट रोजी श्रम मंत्रालयासमोर आमचे नेते निदर्शनं करीत असताना त्या ठिकाणी पोलिसनं बळाचा वापर केला आणि आमच्या नेत्यांना अटक केली. याचा आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारनं दिल्ली पोलिसला सांगून आमच्या नेत्यांना अमानुष वागणूक दिली, त्याचाही आम्ही निषेध करतो. श्रम मंत्रालयाचा निषेध करतो. निषेध निषेध निषेध. आणि आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की आम्हाला ज्याप्रमाणे आश्वासन दिलेलं आहे 7,500 रुपये आणि त्याला महागाई भत्ता एवढी आमची रास्त मागणी त्यांनी ताबडतोब मंजूर करावी. अन्यथा आजमध्ये आमचे रोज लोक मरत आहेत. रोजचे 2,000 लोक या ठिकाणी मरत आहेत. संपूर्ण देशामध्ये 72 लाख पेन्शनर आहेत आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय कुठे राहणार नाही. परिणामी येणाऱ्या सर्व निवडणुकांवरती याचा परिणाम या EPS पेन्शनच्या माध्यमातून होऊ शकतो. याची आम्ही सरकारला जाणीव करून देऊ इच्छितो. एवढंच आमचं या ठिकाणी सांगणं आहे. धन्यवाद. हमारी लड़ाई 2015 से चल रही है पेंशन में बढ़ोतरी के लिए, लेकिन आज तक हमारा काम हुआ नहीं. 2-3 मरतबा प्रधानमंत्री जी से मुलाकात हुई है हमारे नेताओं की, लेकिन उन्होंने सिर्फ आश्वासन दिया है, काम अभी तक हुआ नहीं. और इससे पहले बहुत मरतबा आंदोलन हुए हैं दिल्ली में, लेकिन उसका कोई फ़ायदा नहीं हुआ है. अभी पिछले 4 तारीख को इस महीने के वहाँ पर आंदोलन हुआ. आंदोलन में वहाँ पर हमारे नेता जो है राउत साहब, सिंह साहब, इन पर पुलिस का बहुत जुल्म हुआ. दिल्ली पुलिस ने बहुत धक्का मुक्की की और ये वृद्ध पेंशनर्स का वहाँ बहुत हाल किया उन्होंने. और उसके बाद में उनको अटक करके गाड़ी में बंद करके दिल्ली से दूर तकरीबन 45 किलोमीटर पर ले जाके छोड़ा है. ये हमारे पेंशनर्स का हाल है. ये हाल कब तक चलेगा? आखिर ये हम कब तक बर्दाश्त करेंगे? कहीं ना कहीं तो शासन ने हमारी तरफ देखना चाहिए. हमारी जो मांगे है, और हमारी मांगे कोई ज़्यादा नहीं है, रास्त है सिर्फ 7,500 बेसिक, और उसको DA हम मांग रहे हैं. हमारी शासन से अभी दरख्वास्त है कि हमारे इस मांग की तरफ वो ख्याल दे और ये EPS पेंशनर्स के जो हाल हो रहे हैं उसे कहीं तो भी रोका जाए. धन्यवाद. पेण तालुक्यातील JSW वडखळ डोलवी कंपनीच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आज कंपनीच्या गेटबाहेर जन आंदोलन केले. यावेळी स्थानिक भूमिपुत्र, सुशिक्षित, बेरोजगार, कुशल अकुशल युवकांना प्राधान्याने नोकरीत सामावून घ्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली. माजी मंत्री सुभाष देसाई हे शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत कंपनीच्या गेटकडे जात असताना 20 ते 25 जणांनी आंदोलन करताना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. शिवसेना नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. भूमिपुत्रांना रोजगार दिलाच पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेने तेव्हा कायदा पास केला. त्याची अंमलबजावणी ही कंपनी करत नसेल तर तिला वटणीवर आणणं आमचं कर्तव्य आहे. तरच आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून घ्यायला पात्र आहोत. तेव्हा तो सगळा प्रश्न मुख्य विष्णू पाटील आणि सुरेंद्र म्हात्रे यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी घेतल्या, कंपनी उभी कशावर आहे? इथल्या लोकांच्या जमिनी घेतल्या त्या जमिनीवर आहे. इथून धूळ निघते, प्रदूषण होतं, त्याचा त्रास इथल्या जनतेला भोगायला लागतो. आणि जर इथली रोजी परप्रांतीय पळवत असतील तर ते आम्हाला मंजूर नाही. आणि म्हणून इथल्या नोकऱ्यांमध्ये ह्या पंचक्रोशीतल्या मुला मुलींचा पहिला हक्क आहे, त्यांचाच हक्क आहे. जर परप्रांतीय जास्त प्रमाणात इथे असतील तर त्यांची हकालपट्टी करा ही आमची मागणी आहे. आणि त्या नोकऱ्यांवर इथल्या स्थानिकांना नेमा. ह्या दोघांनी काही
पाणी शेतीमध्ये शिरल्यामुळं शेती फुकट गेली. खरं तर हा पेण तालुका, रोहा तालुका हे तालुके म्हणजे भाताचं कोठार असं म्हटलं जायचं. आज जर हायवेवरून जाताना बघितलं तर पूर्वी हिरवीगार भात शेती दिसायची पावसाळ्यात तरी, आज काही दिसत नाही. हे खारं पाणी सुटतंय, त्या कंपनीने बाग बंदिस्ती बरोबर केली नाही. तेव्हा तो एक प्रश्न आहे. आणि त्या खाडीच्या किनाऱ्याला सुद्धा ते बार्जे जाऊन येऊन तिकडची बाग बंदिस्तीची नासधूस झाली. तिथलं पाणी सुद्धा इकडे तिकडे घुसल्यामुळे शेतीची वाट लागली, मच्छीमारीचं नुकसान झालंय. हे प्रश्न प्रशासनाचे, आणि प्रशासन डोळ्यावर कातडं ओढून गप्प बसलं असेल तर त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणावं लागेल. आम्ही आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा प्रश्न त्यांच्या आणि कंपनीच्या लोकांना एकत्र घेऊन बसणार आहोत आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे इथे करून दाखवा. शेतकऱ्यांचं नुकसान झालं, नुकसान भरपाई द्या. नुकसान पुढे होऊ नये याचा बंदोबस्त करा. हे प्रश्न आम्ही घेणार आहोत. राहिला प्रश्न नोकर भरतीचा, कंपनीची वाढ होते, उद्योग वाढत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी पण उद्योग मंत्री होतो, आम्ही कुठे कुठे जाऊन गुंतवणूक आणत होतो. कशाला उद्योग वाढवायचे? रोजगार वाढला पाहिजे म्हणून. आर्थिक व्यवहार तेच करतात आणि तेच फुटलेत. आर्थिक व्यवहार कोण करत होता या कंपनीमध्ये, त्याचं त्यांनी पहिला उत्तर द्यावा. आम्ही ते येत नव्हतो या कंपनीच्या गेटवर. जे ठेके घ्यायचे, पैसे घ्यायचे, तिकडे पक्ष फुटात पण खोके घ्यायचे, इकडे पण यांच्याकडून खोके घ्यायचे. आमचा विषय येत नाही ना. आम्ही आलोच नाही. एकाचं नाव सांगायचं का बाबा हे पैसे घ्यायला गेटवर येत होते, यांचे हे कॉन्ट्रॅक्ट होतं, सगळं होतं ते तुमचंच होतं. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तपद गेले 2 महिन्यांपासून रिक्त आहे। प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत, परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत। आयुक्त आपल्याला मर्जीतला असावा यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरूच आहे। कर्मचाऱ्यांना कायम करण्यास अडचणी येत आहेत। याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने अंबाबाई देवी समोर गाऱ्हाणे मांडून अभिनव आंदोलन केले। एवढं बोलून मी मात्र गाऱ्हाणे इथं थांबवतो काही अंबाबाईच्या नावाने, मार्गाबाईच्या नावाने, कमलाबाईच्या नावाने, महादेवाच्या नावाने, उभा मारुतीच्या नावाने, कात्यायनी देवीच्या नावाने हर हर सामने। कोल्हापूरला प्रशासक राज आलं। प्रशासकाच्या हातामध्ये काही अधिकार होते, त्याच्यामुळे छोटी मोठी कामं होत होती। आणि गेल्या 3 महिन्यापासून या कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रशासक या राजकारणाने गायब केलेला आहे। प्रशासकीय व्यवस्था अत्यंत मोडकळीस आणण्याचं काम या प्रशासनानं, राज्य सरकारनं केलेलं आहे। या कोल्हापूरवर कुटील डाव करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारनं केलेला आहे। कोल्हापूरला सातत्याने डावलण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे। म्हणूनच यांच्या वैतागाला वैतागून आज आम्ही आई अंबाबाईच्या चरणी एक गाऱ्हाणे घालायला आलोय की सातत्यानं कोल्हापुरातल्या सामाजिक संस्था असतील, वेगवेगळ्या पक्षाची लोक असतील,
आयुक्त कोल्हापूरला द्या, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सातत्यानं कोल्हापूरचे लोक जनता सातत्यानं प्रशासनावर प्रेशर आणायचा प्रयत्न करतात. प्रशासन त्याला जुमानत नाही आहे आणि म्हणूनच आम्ही वेगळ्या पद्धतीनं या राज्य सरकारकडे आईच्या माध्यमातून सद्बुद्धी देण्याची विनंती करतोय की आता तरी या कोल्हापूरला प्रशासक पद द्या, आता तरी कोल्हापूरला नवीन प्रशासक द्या. प्रभारी प्रशासकांवर कामाचा प्रचंड लोड आहे. सर्वसामान्यांची कामं थांबलेली आहेत. रस्ते आणि खड्डे, शाळा, आरोग्य व्यवस्था मोडकळीस आलेली आहे आणि म्हणून आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांसह आई अंबाबाईला आयुक्तपद, प्रशासक पद लवकरात लवकर द्या याच्यासाठी गाऱ्हाणं घालायला लागले. आणि येणाऱ्या काळामध्ये एक गाऱ्हाणं सुद्धा जर राज्यकर्त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या दारापुढं, राज्यकर्त्यांच्या दारापुढं जागर आंदोलन किंवा जोगवा आंदोलन करू, हा इशारा सुद्धा मी या निमित्तानं देतो. जय हिंद. आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबरनाथ पत्रकार वतीने अंबरनाथ तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार कमलाकर सूर्यवंशी, युसुफ शेख आणि अहिरे यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीला प्रतिक्रिया दिली. यावेळी काळ्या फिती लावून निदर्शने सुद्धा करण्यात आली. पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा, आमदार किशोर पाटलाचा, आमदार किशोर पाटलाचा, आमदार किशोर. जळगाव जिल्ह्यामध्ये एका लहानशा मुलीवर अन्याय अत्याचार करून त्या मुलीची हत्या करण्यात आली. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी फक्त भेट देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. या विषयावर पाचोऱ्याचे पत्रकार संदीप महाजन यांनी असा एक लेख लिहिला की मुख्यमंत्र्याची ही चमकोशगिरी आहे. खरं तर त्या मुलीला फास्ट ट्रॅक, त्या मुलीच्या आईवडिलांना फास्ट ट्रॅकमध्ये जाऊन ते केस लढायला पाहिजे आणि गुन्हेगारावरला कडक शासन झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती. परंतु तसं न करता केवळ त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि म्हणून या संदीप महाजन यांनी एक लेख लिहिला की मुख्यमंत्र्याची चमकोशगिरी. ही बातमी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना पचवता आली नाही आणि त्याचा अनावर होऊन त्यांनी त्या पत्रकारांना शिवीगाळ केली पहिल्या दिवशी आणि त्याला सांगितलं तू भेट, तुझं तोंड काळं करतो, तुला मारतो, अशा शब्दात त्याला धमकी दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा केली. खरं तर पाचोऱ्याच्या पोलिसांनी संदीप महाजन याला पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे होतं, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि परवा संदीप महाजन याला या किशोर पाटील आमदार याच्या कार्यकर्ते गुंडांनी बेदम मारहाण केली. म्हणून अंबरनाथ शहरातील सर्व पत्रकार यांनी आज निषेध नोंदवून अंबरनाथ तहसीलदार यांना एक निवेदन दिलेलं आहे की अशा या आमदारावर आणि त्याच्या कार्यकर्त्यावर, गावगुंडावर कडक कारवाई झाली पाहिजे. खरं तर महाराष्ट्र शासनाने पत्रकार सुरक्षा कायदा केलेला आहे. या सुरक्षा कायद्याच्या खाली या आमदारावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या कार्यकर्त्यावर गुन्हा. जर मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्याचं सरकार आहे, तर सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अशा गुंडगिरी करणाऱ्या आमदारावर कारवाई करावी अशी आमचे पत्रक संघाच्या वतीनं मागणी आहे. जर त्याला नाही मिळाला तर या महाराष्ट्रातील सर्व पत्रकार योग्य विचार करून पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याबाबतच्या योग्य निर्णय घेऊन आंदोलन करतील असे आम्ही ठिकाणी सांगू इच्छितो. एक तरीके का निषेध व्यक्त किया. हम लोगों ने काली पट्टियाँ इसलिए बांधी है कि पाचोरा के एक आमदार है शिंदे गुट के, उन्होंने जो हमारे पत्रकार के साथ जो अन्याय किया है वो बिल्कुल ही एकदम ही मान्य नहीं है. ये पत्रकारों के साथ अगर ऐसा होता है और शिंदे गुट का वो आमदार है और वो इस तरह उसके गाँव गुंडे लोग जो है इस तरह से हमारे एक पत्रकार को मारते हैं आवाज़ उठाने पर, एक जो भी है न्यूज़ के ऊपर अगर आवाज़ उठाते हैं हम लोग और उस पर वो मारधाड़ करते हैं तो ये बर्दाश्त कोई भी पत्रकार नहीं करेगा. पत्रकार सुरक्षा के लिए कानून बना है तो उसके अनुसार जो है ये उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. हमारा तो ये भी मांग है अंबरनाथ के पत्रकारों का, सभी का, पत्रकार संघ है, तालुका पत्रकार संघ है और हमारे वृत्तपत्र संगठन सभी की तरफ से ये मांग है कि उन पर कड़क कार्रवाई होनी चाहिए ताकि पूरे महाराष्ट्र में कोई दूसरे पत्रकार पे कोई भी आंख उठाकर नहीं देखे. मेरे पास एक शेर ऐसा है कि वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजू है कातिल। किशोर पाटील व त्यांच्या गावगुंडांनी तिथली स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही वृत्तपत्र संपादक संस्थेच्या वतीने तहसीलदार कार्यालय इथे निवेदन दिलं. त्यास त्यांचे जे आरोपी त्यांना तत्काळ अटक करण्याची आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली. देशासाठी लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विभाजन विभाषिका दिवस पाडण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला असून नागपुरात 6ही विधानसभा क्षेत्रात काळ्या फिती कॅन्डल मार्च काढून पाडण्यात येईल अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या वर्षी पंतप्रधानांनी सगळ्यांना आवाहन केलं आणि घर घर तिरंगा हर घर तिरंगा या आव्हानाला भारतातल्या तमाम नागरिकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. संपूर्ण देशभर एक तिरंग्याचा माहोल, भारतीय स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवाचा माहोल आणि स्वातंत्र्य दिन हा केवळ सुटीसाठी मिळालेला दिवस नाही, तर हा माझ्या वैयक्तिक जीवनातला देखील उत्सव आहे. ही भावना भारतीय जनमानसामध्ये रुजवणारा उपक्रम हा राबवला गेला आहे. यंदाही प्रधानमंत्र्यांनी मोदीजींनी जनतेला आवाहन केलेलं आहे आणि ही परंपरा आपल्या देशामध्ये सुरू व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून यंदाही 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी घराघरावर तिरंगा फडकला पाहिजे हे आवाहन केलेलं आहे आणि यंदाही त्याला प्रतिसाद मिळेल. स्वातंत्र्य उत्सव हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. म्हणजे संभाजी भिडे गुरुजी या नावाने ते परिचित आहेत, त्यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आम्ही घर घर तिरंगा हे अभियान आम्ही राबवतो आहे. आम्ही तिरंग्यावर प्रेम करणारे लोक आहोत, तिरंगा आमचा ध्वज मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळे आम्ही त्यांनी महामानवांविषयी जे उद्गार केलेत त्या उद्गाराला आमचं थोडंसंही समर्थन नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांच्यावर नाही. आम्ही विरोध केला. आमचं वक्तव्य त्याच दिवशी मी ऐका ना, मी सांगतो. कुलकर्णी साहेब तुमच्या अमरावतीमध्येच त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्याबद्दल अमरावतीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्याबद्दल काही बोललेलं नाही आहे. ही तुमची चुकीची माहिती आहे. मी आत्ता 1-2 मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद संपल्याबरोबर माझं इलेक्ट्रॉनिक मीडियानी घेतलेला त्याच दिवशीचा बाईट आणि ज्या वृत्तपत्रांनी आम्हाच्यावर टीका केली त्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्याच दिवशी आलेली माझी प्रतिक्रिया तुम्हाला मी दाखवतो. आम्ही तमाम भाजपा नेत्यांनी त्याच दिवशी त्याचं खंडन केलं आहे. पण एका बंद सभागृहामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यासाठी जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये आम्ही तर हजर नव्हतो की आम्ही तिथे जाऊन गोंधळ करू. त्यामुळे उद्या कुठल्याही संघटनेची एखाद्या बंद सभागृहात बैठक होते, त्या बैठकीमधले ते वक्तव्य आहेत. जेव्हा ते वक्तव्य बाहेर आले तेव्हा अन्य नेत्यांप्रमाणे आम्हीही त्याचा विरोध केला, वेळोवेळी केला, अगदी प्रॉपर वेळेवर केला, नंतर केलेला नाही. काय वाटते तुम्हाला त्या वक्तव्याबद्दल त्यांना अटक झाली पाहिजे? मी स्पष्ट सांगितलं की आम्ही संभाजी भिडेंच्या वक्तव्याशी सहमत नाही. त्याच्यामुळे त्यांनी केलेला जर गुन्हा असेल आणि ते गुन्हेगार असतील तर त्यांना अटक झाली पाहिजे. विभाजन विभीषिका दिवस अर्थात 14 ऑगस्ट आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य एकदम इझिली मिळालेलं नाही आहे. कुठे काही चालवून किंवा उपोषण करून मिळालेलं नाही आहे. हे स्वातंत्र्य मिळाल्यास प्रत्येकाने आपलं घर ह्या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये आहूत केलेलं आहे. कित्येकांनी आपले घरातील सर्व जी मंडळी आहे करते धरते पुरुष याच्यात गेलेले आहे. आणि जे इंग्रजांच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य मिळालं, आदरणीय शिवरायजींनी याच्या आधी सांगितलं, विस्तारित सांगितलं होतं की ह्या देशाचे धर्माच्या आधारावर 2 तुकडे करून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. पाकिस्तानाच्या भागातून 60 लाख बिगर मुस्लिम हे आपलं घरदार सोडून भारतात पळून आले, सर्व सोडून दिलं. तर पूर्वी पाकिस्तान जो आताचा बांगलादेश आहे तिथून 20 लाख बिगर मुस्लिम हे सर्व आपलं घरदार सोडून आपल्या भारतात स्थायी झाले, शरणार्थीच्या रूपात आले. त्यांना आपण आपलत्व केलं, भारतीयत्व केलं. पण तुम्ही मला सांगा की इथले किती व्यक्ती पाकिस्तानात गेले असेल, इथले किती व्यक्ती पूर्वी पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमध्ये गेले असेल. याच्यामध्ये किमान ह्या
याच्यात प्रक्रियेमध्ये 5 लाख लोकांचा सरकारी आकड्यानुसार मृत्यू झालेला आहे. त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, त्यांचं जीवन संपलेलं आहे. पण असा ॲक्च्युअल आकडा हा 10 लाखाच्या घरात जात आहे. ह्या वेदना कुठेतरी निघाल्या पाहिजेत. ही आठवण आमच्याजवळ राहिली पाहिजे की ह्या देशाचं स्वातंत्र्य जे मिळालं आहे त्याग तपस्या बलिदानामुळे मिळालेलं आहे. ते कुठे फक्त उपोषण करून मिळालेलं नाही आहे, इंग्रजांसोबत बसून चहा पितांनी मिळालेलं नाही आहे. हे फक्त भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अनेक लोकांच्या बलिदानामुळे मिळालेलं आहे. म्हणून आम्ही नागपूर शहरामध्ये 6 ठिकाणी 6 विधानसभा क्षेत्रामध्ये विभाजन विभीषिका दिवस आम्ही हा पाळणार आहे. त्या माध्यमातून मूकमोर्चा होणार आहे. दक्षिण नागपूर इथे आमदार मोहनजी मते यांच्या नेतृत्वामध्ये जे आमचे लेह लद्दाखचे जे खासदार आहे जामियान नामपालजी नागगेलजी यांचं उद्बोधन तिथे होणार आहे. आणि बाकी 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये मूकमोर्चा काळी पट्टी लावून आम्ही करणार आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक व प्रख्यात विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांच्या दुःखद निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी नांदेड येथे युवा प्रबोधन मंच, कल्चरल असोसिएशन, साहित्य संवाद प्रतिष्ठान व सत्यशोधक समाज प्रतिष्ठान नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर हरी नरके यांच्या निधनामुळं भारतामधली मानवता प्रस्थापित करणारी, समता प्रस्थापित करणारी जी चळवळ आहे त्या चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. या देशामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये वर्णजाती व्यवस्थेच्या नावानं इथं जी प्रचंड मोठी विषमता निर्माण केलेली होती आणि मानवतेची हानी केलेली होती, ती स्थिती आपल्या देशाला फार मागे घेऊन जाणारी होती. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये समाज क्रांती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारधारेला लोकमनामध्ये रुजवण्यासाठी आणि त्या विचारधारेबद्दलचं, त्या कार्याबद्दलचं संशोधन करण्यासाठी ज्या डॉक्टर हरी नरके यांनी जीवन वेचलं आणि समतावादी लढ्यातला एक योद्धा म्हणून त्यांनी फार मोठं काम केलं, त्यांच्या जाण्यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये आपणाला आज सभोवताली बुद्धिवाद विरोधी, समतावाद विरोधी, स्ववर्चस्ववादी, अंधश्रद्धावादी अशा प्रकारच्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या दिसतात. अशा प्रवृत्ती वाढलेल्या असतानाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मानवतेची आणि समतेची प्रस्थापना करण्यासाठी सुरू झालेला फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा जो लढा आहे तो लढा आपणाला आणखी गतिमान करावा लागणार आहे. हरी नरके हे महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळातले दीपस्तंभ होते. दीपस्तंभ हा नेहमी जहाज भटकू नयेत यासाठी समुद्रकिनारी किंवा मोठ्या सागरकिनारी उभा केला जात असतो. ओबीसी समाज, आंबेडकरी समाज, फुलेवादी समाज हा आजच्या काळामध्ये भटकू नये म्हणून अतिशय धोक्याचे इशारे देणारे असे विचारवंत होते. तेव्हा आपला एक दीपस्तंभ हरपला एवढं मला दुःख होतं. फुले आंबेडकरी विचारवंत आणि संशोधक प्राध्यापक हरी नरके यांचं जाणं हे पुरोगामी चळवळीसाठी मोठं नुकसानदायक असं आहे. हरी नरके हे संशोधक होते आणि महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे एक वक्ते म्हणून सुद्धा त्यांचं नाव मोठं होतं. आणि विशेषतः मंडल आयोगाची चळवळ असेल,
प्रागतिक चळवळ असेल, दलित, वंचित, शोषित, ओबीसीचा प्रश्न असेल, या सर्व आघाड्यांवर वैचारिक लढाई लढण्याचं काम हरी नरके यांनी केलं. अतिशय बेडर, निडर, निर्भय आणि स्पष्ट वक्ता असं व्यक्तिमत्व हरी नरके होते. एक माणूस म्हणून देखील अत्यंत मनस्वी असं हे व्यक्तिमत्व होतं. माणसं जोडणं, माणसासोबत राहणं, माणसाशी स्नेहसंबंध जोपासणं हे सुद्धा हरी नरकेनं खूप चांगल्या पद्धतीने केलेलं होतं. असा एक व्यक्ती जेव्हा या देशावर धर्मांधतेचं आणि जातीयवादाचं संकट उभं राहत असताना, स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर होत असताना, महात्मा फुलेचा अभ्यासक, चळवळीचा अभ्यासक असा अचानक आपल्यातून निघून जावा हे आपल्या प्रागतिक चळवळीसाठी मोठी हानी आहे. हरी नरके सारखा विचारवंत आपण गमावला आहे, याचं दुःख आहे. हरी नरके यांच्या विचार आणि त्यांच्या संशोधनात्मक कार्याला मी अभिवादन करतो आणि त्यांना आदरांजली अर्पण करतो. ग्लोबल ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर महासैनिक दरबारमध्ये शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चकोते उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब चकोते आणि युवा उद्योजक कृष्णराज महाडिक यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती विशाल मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा यावर्षीचा उद्योगरत्न पुरस्कार अण्णासाहेब चकोते समूहाचे अध्यक्ष संस्थापक यांना यावर्षीचा देण्यात येतोय. त्याचप्रमाणे यावर्षी आपण युवा उद्योजक म्हणून मान्य श्री कृष्णराज महाडिक यांना युवा उद्योजक म्हणून अवॉर्ड देतोय. संस्थापक KM एंटरप्राइजेस. हा सोहळा मान्य श्री उदयजी सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते 18 ऑगस्ट 2023ला दुपारी 3 नंतर महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. या पुरस्काराला आम्ही सर्व स्तरातील उद्योजकांना निमंत्रित करतोय आणि या उद्योजक सोहळ्याचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. या उद्योगरत्न पुरस्कारादरम्यान मान्य उद्योगमंत्री उदयजी सामंत उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्यांना उद्योगरत्न व युवा उद्योजक पुरस्कार मिळतोय तेही उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. सो सर्व उद्योजकांना एकत्र येऊन भेटण्याचा मोठा संगम असणार आहे. हा सोहळा अनुभवण्याचा एक चांगला असा योग जुळून येतोय. सो 18 ऑगस्ट 2023ला मी सर्व स्तरातील उद्योजकांना विनंती करतो की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कारासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. दुपारी 3 नंतर महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर. JB मीडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोपर्यंत जय भीम.